ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. नमस्कार. आता आपण पाहूया हिंदू धर्मात अंत्यसंस्कारात कोणते शव जमिनीमध्ये पुरतात आणि इतर धर्मात फक्त दफन करतात त्याविषयी गरुड पुराण काय सांगते. चला तर पाहूया. जय श्री हरी. हरिओम मित्रांनो. हिंदू धर्मात सामान्यतः मृतदेहावर अग्निदाह संस्कार करण्याची प्रथा आहे. परंतु काही विशिष्ट परिस्थितीमध्ये किंवा लहान मुलांच्या बाबतीत भूसमाधी म्हणजेच जमिनीमध्ये शव पुरणे म्हणजेच भूसमाधी देण्याचा नियम सांगण्यात आला आहे. गरुड पुराणात प्रेत संस्कार आणि आत्म्याचा पुढील प्रवासाविषयी अतिशय सविस्तर वर्णन मिळते. गरुड पुराणातील शिकवण एका रंजक कथेच्या आणि संवादाच्या स्वरूपात सोप्या भाषेत खालीलप्रमाणे समजून घेता येईल. तत्पूर्वी बऱ्याच लोकांनी कमेंटमध्ये प्रश्न विचारला आहे. हिंदू धर्मात अग्निसंस्कार केला जातो, इतर धर्मात फक्त दफन विधी होते, मग त्यांना मोक्ष मिळतो का? या प्रश्नाचे उत्तर या व्हिडिओमध्ये नक्की मिळेल. भगवान विष्णू आणि त्यांचे वाहन पक्षीराज गरुड यांच्यातील हा संवाद गरुड पुराण या ग्रंथाचा मुख्य पाया आहे. हा केवळ एक धार्मिक ग्रंथ नसून मानवी जीवन, मृत्यू आणि मृत्यूनंतरच्या आत्म्याच्या प्रवासाचे रहस्य उलगडणारा एक महान संवाद मानला जातो. ही कथा अधिक सविस्तरपणे आणि क्रमाने खालीलप्रमाणे आहे. कथेची पार्श्वभूमी. गरुडाच्या मनातील शंका. एकदा वैकुंठात अत्यंत शांत आणि प्रसन्न वातावरण होते. भगवान विष्णू आपल्या शेषनागाच्या शय्येवर विश्राम करीत होते. त्यावेळी पक्षीराज गरुड तिथे आले. गरुडाने पाहिले की पृथ्वी लोकावर म्हणजेच मृत्यू लोकात मनुष्य जन्माला येतो, कष्ट करतो, नात्यांमध्ये अडकतो आणि शेवटी मृत्यूच्या मुखात जातो. मृत्यूनंतर कुटुंबातील लोक रडतात, विविध विधी करतात. हे सर्व पाहून गरुडाच्या मनात अत्यंत कुतूहल आणि दया निर्माण झाली. त्याने अत्यंत भक्तिभावाने आणि नम्रतेने भगवान विष्णूंच्या चरणी प्रणाम केला आणि हात जोडून उभे राहिले. गरुड म्हणाले, हे जगतपती, हे वैकुंठनाथा, मला पृथ्वी लोकावरील मानवांच्या गतीविषयी अत्यंत शंका निर्माण झाल्या आहेत. माणूस जिवंत असताना जसे कर्म करतो तसे फळ त्याला मृत्यूनंतर कसे मिळते? मृत्यूनंतर आत्म्याचे काय होते? त्याला यमलोकात का नेले जाते? कृपया मला हे गूढ रहस्य सांगा. भगवान विष्णू हसले आणि त्यांनी गरुडाला जवळ बसवून मानवी जीवन आणि मृत्यूचे रहस्य सांगण्यास सुरुवात केली. भगवान विष्णूने गरुडाला या संवादाद्वारे मानवी प्रवासाचे 4 मुख्य भाग समजावून सांगितले. 1. मृत्यूची वेळ आणि प्राणांचे उत्क्रमण. भगवान विष्णूने सांगितले की जेव्हा माणसाची आयुष्य मर्यादा संपते तेव्हा त्याच्या शरीरातून प्राण निघण्याची प्रक्रिया सुरू होते. पुण्यवान आत्मा, ज्या व्यक्तीने आयुष्यभर चांगली कर्मे केली आहेत, इतरांना मदत केली आहे, त्याचा प्राण मुखातून किंवा मस्तकातून म्हणजे ब्रह्मरंध्रातून अत्यंत शांतपणे आणि वेदनेशिवाय बाहेर पडतो. पापी आत्मा, ज्याने आयुष्यभर इतरांचा छळ केला, पाप केले, त्याचा प्राण खालच्या मार्गाने म्हणजे गुदद्वारातून किंवा जननेंद्रियातून अत्यंत वेदना सहन करत बाहेर पडतो. 2. यमदूताचे आगमन आणि यमलोकांची वारी. मृत्यूनंतर यमलोकातून 2 यमदूत येतात. विष्णूने गरुडाला सांगितले, पुण्यवान आत्म्याला नेण्यासाठी विमानासारखे दिव्य वाहन येते आणि यमदूत त्याला आदराने घेऊन जातात. परंतु पाप करणाऱ्या आत्म्याला यमदूत पाशाने म्हणजे दोरीने बांधतात आणि अत्यंत खडतर मार्गाने यमपुरीकडे नेतात, ज्या मार्गात तीव्र ऊन, काटे आणि वैतरणी नदी ओलांडावी लागते. 3. प्रेतलोक आणि 10 दिवसांचे श्राद्ध विधी. गरुडाने विचारले, प्रभू, मग मृत्यूनंतर कुटुंबातील लोक जे श्राद्ध किंवा पिंडदान करतात त्यांचा काय उपयोग होतो? विष्णूने स्पष्ट केले,
मृत्यूनंतर आत्मा लगेचच दुसऱ्या शरीरात जात नाही. तो 13 दिवस आपल्या घराच्या आसपासच असतो. मृतदेहाला अग्नी दिल्यानंतर पहिल्या 10 दिवसात जे पिंडदान केले जाते त्या पिंडाच्या अंशापासून आत्म्याला नवीन अंगठ्या एवढे सूक्ष्म शरीर म्हणजेच यातना शरीर मिळते. जर घरच्याने पिंडदान केले नाही तर तो आत्मा भुकेला तहानलेला प्रेत बनून भटकत राहतो. 4. यमराजाचा दरबार आणि कर्माचा हिशोब. 13 दिवसांच्या विधीनंतर आत्मा यमपुरीत पोहोचतो. तिथे यमराजांच्या दरबारात चित्रगुप्त नावाचे देव माणसाच्या आयुष्यभरातील चांगल्या आणि वाईट कर्माची नोंद म्हणजे वही खाते वाचून दाखवतात. स्वर्ग पुण्यकर्माच्या बदल्यात आत्म्याला काही काळ स्वर्गातील सुख उपभोगायला मिळते. नरक पापाच्या बदल्यात विविध नरकात जसे की कुंभीपाक अंध तामिश्र शिक्षा भोगावी लागते. नरजन्म कर्माचा हिशोब पूर्ण झाल्यावर आत्म्याला त्याच्या उरलेल्या कर्मानुसार पुन्हा पृथ्वीवर मनुष्य प्राणी किंवा वनस्पती रूपात नवीन जन्म मिळतो. गरुडाने हे सर्व ऐकल्यानंतर विचारले, हे प्रभू, मग माणसाने या भयानक यमयातनेपासून वाचण्यासाठी काय केले पाहिजे? भगवान विष्णूने उत्तर दिले, मानवाने जिवंत असताना सत्य बोलावे, दान धर्म करावा, कोणाचाही द्वेष करू नये आणि ईश्वराचे नामस्मरण करावे. सत्य आणि सत्कर्म हाच यमलोकाच्या यातनेपासून वाचण्याचा एकमेव मार्ग आहे. गरुड आणि विष्णूंचा हा संवाद आपल्याला हे शिकवतो की 1. कर्मप्रधान जीवन. माणूस जसे कर्म करेल तसेच फळ त्याला भोगावे लागते. 2. मोहाचा त्याग. मृत्यू हे अंतिम सत्य आहे, त्यामुळे संपत्ती आणि देहाचा अहंकार व्यर्थ आहे. 3. सत्कर्माची प्रेरणा. ही कथा मानवाला भयभीत करण्यासाठी नसून त्याला जिवंत असताना चांगल्या मार्गाने जगण्याची प्रेरणा देण्यासाठी आहे. गरुड पुराणात मानवी शरीराचा अंतिम संस्कार कसा करावा याविषयी अत्यंत स्पष्ट आणि सूक्ष्म मार्गदर्शक नियम दिले आहेत. हिंदू धर्मात सामान्यतः अग्निदाह म्हणजेच दाह संस्कार श्रेष्ठ मानला गेला असला तरी गरुड पुराणात काही विशिष्ट परिस्थितीमध्ये वयानुसार आणि आत्म्याच्या आत्मिक अवस्थेनुसार मृतदेह जमिनीत पुरण्याचा म्हणजेच भूसमाधी देण्याचा स्पष्ट नियम आहे. भगवान विष्णूने पक्षीराज गरुडाला या नियमांची कारणे सविस्तर सांगितली आहेत. ते नियम खालीलप्रमाणे आहेत. 1. लहान बालके आणि अर्भक म्हणजेच 2 वर्षाखालील मुले. गरुड पुराणानुसार 2 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांचा मृत्यू झाल्यास त्याला अग्नी न देता जमिनीत पुरावे म्हणजेच भूसमाधी द्यावी. यामागचे कारणे सांसारिक मोहाचा अभाव. लहान बालकाचे मन अगदी निष्पाप आणि निर्मळ असते. त्याच्या मनात काम, क्रोध, लोभ, अहंकार किंवा कुटुंबाविषयी कोणतीही वासना किंवा मोह निर्माण झालेला नसतो. सूक्ष्म देहाची प्रकृती. प्रौढ माणसाचा आत्मा देहात आणि नात्यांमध्ये अडकलेला असतो, पण बालकांचा आत्मा देहाशी घट्ट बांधलेला नसतो. अग्नीची आवश्यकता नसणे. अग्निदाहाचा मुख्य उद्देश आत्म्याच्या देहाशी असणारा मोह जाळून नष्ट करणे हा असतो. बालकाला असा मोहच नसल्यामुळे त्याला अग्नीच्या तीव्र तापातून घालवण्याची गरज नसते. प्रकृतीत सहज विलीन होणे. बालकाचे शरीर कोमल असते, ते जमिनीत पुरल्याने नैसर्गिकरित्या सहज विलीन होते. 2. संन्यासी, साधू आणि सिद्ध पुरुष. ज्या व्यक्तींनी संन्यास आश्रम स्वीकारला आहे, गृहस्थाश्रमाचा त्याग केला आहे किंवा योगाभ्यासाने सिद्धी प्राप्त केली आहे, अशा साधू संतांच्या मृत्यूनंतर त्यांना जाळले जात नाही, तर भूसमाधी किंवा जलसमाधी दिली जाते. यामागची कारणे जिवंतपणीच मोहाचा दाह. संन्यासी व्यक्तीने जिवंत असतानाच आपल्या सर्व सांसारिक इच्छा आणि मोहाचा त्याग केलेला असतो. त्यांनी योगाग्नी आणि ज्ञानाग्नीद्वारे आधीच आपल्या वासना भस्म केलेल्या असतात. देहाचे पवित्र स्थान.
संन्याशाचे शरीर हे केवळ हाड मांसांचा गोळा नसून जीवनभर केलेल्या तपश्चर्येमुळे ते एका मंदिरासारखे पवित्र झालेले असते. अशा पवित्र देहाला अग्नीत जाळणे अयोग्य मानले जाते. आत्मा मुक्त असणे, त्यांचा आत्मा देहात अडकून राहत नाही, तो तात्काळ मुक्त होतो. त्यामुळे त्यांना यमलोकाच्या मार्गासाठी आवश्यक असणाऱ्या 10 दिवसांच्या पिंडदान किंवा 10 संस्काराची गरज उरत नाही. 3. सर्पदंश म्हणजेच साप चावल्याने झालेला मृत्यू. गरुड पुराणातील धर्मसिंधू आणि प्रेतखंडात असा उल्लेख येतो की जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू सापाच्या विषामुळे झाला असेल तर त्याला लगेच अग्निदाह दिला जात नाही. यामागची कारणे चेतना परत येण्याची शक्यता. प्राचीन काळात आणि वैदिक शास्त्रानुसार सर्प विषामुळे माणूस तात्पुरता मूर्छित म्हणजेच कोमात जातो किंवा त्याचे हृदय मंद पडते, त्यामुळे तो मृत वाटू लागतो. अग्नीने देण्याचे कारण, जर अशा व्यक्तीला लगेच जाळले तर जिवंत माणसाला जाळल्याचे पाप लागण्याची शक्यता असते. नियम, म्हणूनच अशा मृतदेहाला काही काळ जमिनीत पुरले जायचे किंवा वाहत्या पाण्यात म्हणजेच जलप्रवाह सोडले जायचे, जेणेकरून शरीरातील विष ओसरल्यास किंवा योग्य उपचार मंत्रोपचाराने चेतना परत आल्यास तो पुन्हा जिवंत होऊ शकेल. म्हणजेच जर चेतना आलीच नाही तर नंतर त्याचे नियम पूर्ण केले जात. 4. गरोदर स्त्री किंवा गर्भातील बाळ. जर एखाद्या गरोदर स्त्रीचा किंवा प्रवासाच्या वेळी स्त्रीचा मृत्यू झाला तर गरुड पुराणात यासाठी विशेष विधी सांगण्यात आला आहे. यामागची कारणे, जर गर्भातील बाळ मृत असेल तर आईच्या शरीरातून त्याला वेगळे करून बालकाला भूसमाधी म्हणजे मातीत पुरणे दिली जाते आणि आईवर नियमानुसार संस्कार केले जातात. 2 जीवांची हत्या किंवा एका देहात 2 आत्मे असल्याने बालकाच्या निर्मळ आत्म्याला अग्नीपासून वाचवण्यासाठी हे नियम पाळले जातात. गरुड पुराणात मानवी शरीराच्या अंतिम संस्कारामागे केवळ धार्मिक विधी नसून गढूळ आध्यात्मिक आणि मानसशास्त्रीय तत्वज्ञान दडले आहे. हिंदू जीवन पद्धतीत मानवी शरीर हे पंचमहाभूतांनी म्हणजेच पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश यांनी बनलेले मानले जाते. मृत्यूनंतर हे शरीर पुन्हा यात निसर्गात कसे विलीन व्हावे याविषयी गरुड पुराणातील प्रेतखंडात सविस्तर विचार मांडला आहे. अंतिम संस्काराचे 2 मुख्य प्रकार, अग्निदाह म्हणजे 10 संस्कार आणि भूसमाधी म्हणजे जमिनीत पुरणे. यांच्या मागील तत्वज्ञान खालीलप्रमाणे आहे. 1. अग्निदाह म्हणजे जाळणे, मोहाचा अंत आणि शुद्धीकरण. गरुड पुराणानुसार सामान्य प्रौढ व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्यावर अग्निदाह संस्कार करणे आवश्यक मानले जाते. तत्वज्ञान आणि कारणे, आसक्ती आणि मोहाचा दाह. सामान्य माणूस आयुष्यभर कुटुंब, संपत्ती, मान सन्मान आणि स्वतःच्या शरीराशी घट्ट बांधलेला असतो. मृत्यूनंतरही त्याचा आत्मा म्हणजे सूक्ष्म देह सहजासहजी हे घर आणि नातेवाईक सोडून जायला तयार होत नाही. अग्नी हे भौतिक शरीर पूर्णपणे नष्ट करतो, ज्यामुळे आत्म्याला हे स्पष्ट समजते की आता राहण्यासाठी देह उरला नाही आणि त्याचा देहाशी असलेला मोह तुटतो. अग्नी शुद्धीकरणाचे माध्यम. अग्नी हा हिंदू तत्वज्ञानात सर्वात पवित्र आणि सर्व काही शुद्ध करणारा देव मानला गेला आहे. माणसाने आयुष्यात नकळत केलेली पापे, अशुद्धी आणि शरीरातील आजार अग्नीत भस्म होऊन आत्मा शुद्ध होतो. पंचमहाभूतांची जलद मुक्ती. अग्निदाहामुळे शरीरातील तेज म्हणजेच अग्नी आणि वायू तत्व लगेच आकाशात विलीन होतात. राख पृथ्वी तत्व पाण्यात विलीन होते. यामुळे निसर्गाचे चक्र अतिशय वेगाने आणि पूर्ण होते. 2. भूसमाधी म्हणजे पूर्णे, निसर्गाशी सहज एकरूपता. गरुड पुराणात लहान मुले, 2 वर्षाखालील आणि संन्यासी साधू यांच्यासाठी अग्निदाहाऐवजी जमिनीत पुरण्याचा म्हणजे भूसमाधी
चा नियम आहे तत्वज्ञान आणि कारणे. वासना शून्य आत्मा म्हणजेच बालक. लहान मुलांच्या मनात संसार, वासना, अहंकार किंवा नात्याचा कोणताही मोह निर्माण झालेला नसतो. त्यांचा आत्मा पूर्णपणे निष्पाप आणि निर्मळ असतो. त्यामुळे त्यांना देहाचा मोह तोडण्यासाठी अग्नीच्या तीव्र तपाची किंवा शुद्धीकरणाची गरज नसते. योगाग्नीने आधीच झालेला दाह म्हणजे संन्यासी, साधू आणि संन्यासी जिवंत असतानाच ध्यानाने, तपाने आणि ज्ञानाने आपल्या मनातील सर्व वासनांचा दाह म्हणजे त्याग करतात. त्याने जिवंतपणेच आत्मज्ञान मिळवलेले असते. त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतर आत्मा देहात अडकून राहतच नाही, तो आधीच मुक्त झालेला असतो. पृथ्वी मातेचे संरक्षण. संन्यासाचे शरीर हे तपाने पावन झालेले मंदिर मानले जाते, पण बालकाचे शरीर कोमल असते. हे दोन्ही देह थेट पृथ्वी मातेच्या कुशीत अर्पण केले जातात, जिथे ते अत्यंत नैसर्गिक आणि शांत मार्गाने मातीत विलीन होतात. गरुड पुराणातील या तत्वज्ञानाचा मुख्य संदेश असा आहे की अंतिम संस्कार हे शरीराच्या नव्हे तर आत्म्याच्या गरजेनुसार ठरतात. ज्या आत्म्याला संसाराचा मोह आहे त्याला मुक्त करण्यासाठी अग्नी म्हणजे दाह संस्कार उपयोगी पडतो, आणि ज्या आत्म्याला मोहाचे बंधनच नाही त्याला शांततेने स्वीकारण्यासाठी पृथ्वी म्हणजे भूसमाधी सिद्ध असते. गरुड पुराण किंवा इतर हिंदू सनातन धर्माच्या मुख्य ग्रंथांमध्ये इतर धर्मांच्या उदाहरणार्थ इस्लाम, ख्रिश्चन इत्यादी विशिष्ट प्रथांचा थेट नामोल्लेख करून खंडन केलेले नाही. कारण गरुड पुराणाची रचना झाली तेव्हा ही संकल्पना मुख्यत्वे सनातन धर्म आणि मानवी आत्म्याच्या सूक्ष्म प्रवासावर आधारितच होती. परंतु गरुड पुराणातील कर्माचा सिद्धांत, आत्म्याची गती आणि पंचमहाभूतांचे नियम विचारात घेतल्यास इतर धर्मात केले जाणारे दफन म्हणजे जमिनीत गाडणे आणि हिंदू धर्मातील अग्निसंस्कार याविषयी गरुड पुराणाचा दृष्टिकोन खालीलप्रमाणे समजून घेता येईल. 1. आत्म्याची गती आणि कर्माचा सिद्धांत. गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर आत्म्याला काय गती मिळेल, म्हणजे तो स्वर्गात जाईल की नरकात जाईल की त्याला मोक्ष मिळेल, हे प्रामुख्याने त्या व्यक्तीने आयुष्यात केलेल्या कर्मावर, सत्कर्म आणि दुष्कर्म याच्यावर अवलंबून असते. गरुड पुराणाचा दृष्टिकोन अंतिम संस्काराची पद्धत कोणतीही असली तरी माणसांची पापे किंवा पुण्य पुसली जात नाहीत. व्यक्तीच्या कर्माचा हिशोब चित्रगुप्ताच्या दरबारात होतोच. त्यामुळे केवळ जमिनीत गाडल्याने किंवा जाळल्याने कर्माचे फळ टळत नाही. 2. देहमोह म्हणजेच अटॅचमेंट आणि आत्म्याची मुक्ती. गरुड पुराणात अग्निदाह संस्काराला प्राधान्य देण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे मानवी मनातील देहाचा मोह. जमिनीत गाडल्यास म्हणजे पुराणाचे तत्वज्ञान, सामान्य माणसाचा आपल्या शरीरावर प्रचंड मोह असतो. गरुड पुराणात म्हटले आहे की जर शरीर नष्ट झाले नाही, म्हणजे जसे की जमिनीत पुरल्यावर ते हळूहळू कुजते, तर आत्म्याला त्या शरीराचा मोह सहजासहजी सोडवत नाही. तो आत्मा प्रेत रूपात आपल्या देहाभोवती किंवा जुन्या घराभोवती भटकत राहण्याची शक्यता जास्त असते. अग्निदाहाचा फायदा. अग्नी देहाला काही तासात भस्म करतो. देह उरलाच नाही हे पाहिल्यावर आत्म्याचा भौतिक जगाशी असलेला मोह तुटतो आणि तो आपल्या पुढील प्रवासाला म्हणजे पितृलोक किंवा नवीन जन्माकडे निघून जातो. 3. देश, काल आणि परिस्थिती. स्थानिक संस्कृती. सनातन धर्मात देश, काल आणि परिस्थितीनुसार नियमांमध्ये लवचिकता मानली गेली आहे. इतर धर्म उदाहरणार्थ अब्राहमिक धर्म, ख्रिश्चन, इस्लाम ज्या वाळवंटी प्रदेशात म्हणजेच मध्य पूर्व जन्माला आले तिथे लाकडांची प्रचंड कमतरता होती. त्यामुळे तिथे मृतदेह जमिनीत गाडण्याची पद्धत निसर्ग नियमानुसार रुजली. गरुड पुराणानुसार अज्ञानातून किंवा स्वतःच्या परंपरेनुसार जर एखाद्याने संस्कार केले तर तो त्या संस्कृतीचा भाग मानला जातो. परंतु
मानवी आत्म्याची सूक्ष्म रचना सर्व मानवांसाठी एकच असल्यामुळे मोहाचा त्याग करणे हेच आत्म्याच्या मुक्तीचे मूळ कारण ठरते. 4. पुनरुत्थान विरुद्ध पुनर्जन्म. इतर धर्मात आणि हिंदू धर्मात अंतिम संस्कार भिन्न असण्याचे मुख्य कारण त्यांच्या अंतिम ध्येयातील फरक आहे. गरुड पुराण इतर धर्मातील लोकांवर किंवा त्यांच्या पद्धतीवर कोणताही द्वेष किंवा टीका करत नाही. गरुड पुराणाचा मुख्य संदेश असा आहे, अग्निसंस्कार हा आत्म्याचा देहाशी असलेला मोह त्वरित तोडण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. जर कोणाला जमिनीत गाडले गेले तरी त्या आत्म्याचा प्रवास त्याच्या आयुष्यभरातील कर्मावरच ठरेल. अंतिम संस्कारापेक्षा जिवंत असताना केलेले कर्म, सत्य आणि नीतिमत्ता हेच आत्म्याला सद्गती मिळवून देतात. तुम्हाला हिंदू धर्मात अग्निसंस्कार केला जातो हे तुम्हाला चुकीचे वाटते का? याविषयी तुम्हाला काही शंका असल्यास कमेंटमध्ये सांगा, कारण मला बऱ्याच लोकांनी हा प्रश्न कमेंटमध्ये विचारला होता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्र आणि कुटुंबियासोबत शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.